झाडूपासून सुरुवात करूया. रक्तदानापासून करूया ना. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आमच्या इथे रक्तदान शिबिर पार पडलं आणि मीही आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केलं. कॉलेजमध्ये असताना 2 वेळा प्रयत्न केलेला, पण दोन्ही वेळेला हिमोग्लोबिन कमी असल्याने मी रक्तदानाच्या संधीला मुकले होते. माऊलींच्या कृपेने यावेळी रक्तदान करू शकले. रक्तदाब तपासल्यानंतर रक्तगट आणि HB तपासला. ही ती पिशवी ज्यामध्ये माझं रक्त भरलं जाईल. महादेवाच्या मंदिरामध्ये हे पुण्यकार्य पार पडत होतं. पिंडीचं दर्शन घेतलं, माऊलींचं दर्शन घेतलं आणि रक्तदानाला बसले. पहिले माझ्या डाव्या हाताला सुई टोचली गेली. तेवढ्यात आगमन झालं आमच्या अग्रणींचं, माननीय अदितीताई दळवी आणि माननीय जुईलीताई दळवी यांचं. दोघींनी पण जातीने चौकशी केली. सुई मला टोचत होती, पण तो कळवळा कुठेतरी त्यांच्याही एक्सप्रेशन्समध्ये मला जाणवला. दुखत असेल ना खूप, अशा मृदू शब्दात त्यांनी विचारपूस केली. बरं वाटलं. माझ्या डाव्या हातातून काही रक्त बाहेर येईना, मग उजव्या हाताला सुई टोचली. त्यातून भळाभळा रक्त येऊ लागलं. स्माइली बॉल कंटिन्युअसली प्रेस करायला सांगितला होता. अवघ्या 5 मिनिटात पिशवी भरली. मलाही आश्चर्य वाटलं, इतक्या लवकर कशी भरली. हेतू चांगला असेल तर देव पाठीशी उभा असतोच. माझे काका, काकी, वहिनी, भाचा आणि संप्रदायातील भरपूर जण रक्तदात्यांच्या सेवेसाठी तिथे होतेच. रक्तदानानंतर केळं, बिस्किट, मँगो ड्रिंक, वॉटर बॉटल आणि प्रसादरूपी जेवण या सगळ्याची सोय होती. माननीय जुईलीताईंच्या हस्ते शाल, माननीय अदितीताईंच्या हस्ते पुष्पगुच्छ, तुळशीचं रोप आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. या शिबिराअंतर्गत रक्तदान करण्याची विनंती मी माझ्या सोशल मीडियामार्फत तुम्हा सर्वांना केली होती. याबद्दल तिथला कार्यभाग सांभाळणारे माझे मोठे बंधू श्री सचिन पाटील यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली. माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी यांनीही संप्रदायाला वेळोवेळी मदत केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले गेले. कामात मालकीण बनायच्या आधी नोकर बनायला लागतं ना. आधी लागत होती स्टुडिओला, म्हणूनच म्हटलं